नमस्कार मित्रांनो, सोहम यस गावंडे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 16वा. वेशवैभव. श्री गुरुदेवाय नमा. ईश्वरास मान्य जे सत्कार्य, जे सांगोनी गेले संतवर्य, ते आचरणे यातची सौंदर्य खऱ्या जीवनाचे. सात्विक आहार, सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन दर्शनादी साचार, प्रिय सज्जनांसी ऐसे सात्विक करणे जीवन, ही नव्हे अंधश्रद्धेची खून. सात्विकता निसर्ग नियमास धरून ऐसा अनुभव जाणत्यांचा, सात्विकतेने आरोग्य लाभे, शांती सुख दास होऊ निराबे, जीवन सर्व प्रकारे शोभे प्रभावी सौंदर्याने. स्वैराचारहीन विचार, राजस तामस आहार विहार, दिनचर्येत नाही ताळतंत्र, त्याचे इह पर सुख नाशे. चहाची वडा चिरुटाचे दास, आपुल्या तन मन धनाचा नाश, करोनी बिघडविती जीवनाच गावाच्याही. सात्विक सरळ ठेविता जीवन, ते होय सुंदर आरोग्यपूर्ण. सात्विकची असावी वेशभूषा ही जाण मानवाची, काही भडक वेशभूषा करीती, कपड्यावरी किती कपडे घालती. आत लुकडे परिवरोनी शृंगारिती, शरीरे आपुली तोंडाचे खोडके दिसती हाडे, छातीची खोली दाखवी लाकडे. काय होते घालोनी कपडे गर्भरेशमीही, उगीच करीती थाटमाट, कपाळी अत्तराचा मळवट, पावडर कंगवा रसाची रूट, खिशा माझी व्यसन तोंडाचे खोडके करी, तेल लाविती वरचे वरी, केस फिरवणी म्हणती साजरी दिसतो आम्ही. अंग निस्तेज जीर्ण झाले, खर्च कस्कर नदिके धरले, भारी कपडे घालोनी धाकिले सौंदर्यासाठी. कशाचे हे सौंदर्यपण, ज्यातून न जाय सूर्यकिरण, ब्रह्मचर्याचेही नाही सकन शरीरा माझी. चालताना पडती आड्या, बोट लावता खाती तनघड्या, बाता करीती बड्या बड्या आम्ही शौकीन म्हणोनी. रड्यासारिखी निघते वाचा, औषधा वाचूनी न होय शौचा, बोटात अंगठ्या हिरकणीच्या मिरवणी काय. निस्तेज शृंगारिले प्रेत, की भुजान उभे केले शेतात, एकटाची विचित्र दिसे चार चौघात, ऐसी नको वेशभूषा. अथवा भरजरी कपडे घातले, परी ते स्वच्छची नाही केले, सोवळे म्हणवोनी पुन्हा पुन्हा नेसले, तेच ते पितांबर. ऐसी कला कासया करावी, जी हास्यास्पद आणि बाधकही व्हावी, आपुली साधीच राहणी ठेवावी, ऐपती परी. अंगी गुण सौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे, खादी ग्रामोद्योगाचे चिल्यावे, लेणे आपुल्या परी. नेहमी स्वच्छ धुतलेले असावे, एकची वस्त्रे अंग झाकावे, निसर्गाचे हवा किरण लागावे शरीरा लागी. एकावरी एका आच्छादन, ते थंड देशाचे अंधानुकरण, शरीरा लागती सूर्यकिरण, औषधी गुण अंगी येती, सोने मोती रेशीम जरी, सौंदर्य प्रसादने बहुपरी. त्या सर्वाहुनी शतपटीने बरी, आरोग्याची टवटवी, सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओज पूर्ण ब्रह्मचर्याचे, नीटनेटके वागण्याचे, घरीदारी उत्तम, कला दाखवावी बळकट स्नायूंची, उंच छातीची ताठ शरीराची, आरोग्याची बाणेदारपणाची, सर्वांगांनी आदर्श, वेशभूषेची चढाओढ, आज जीवनास झाली अत्यंत जड. गरजा चिंता रोगांची वाढ, यात कसले मोठेपण, बाह्य वस्तूंचे भडकपण, हे आतल्या उणिवेचे प्रदर्शन. महत्वास चढता बाह्य आवरण, मोल घटे मानवतेचे, मानव मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा, श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. हे जाणोनी या अंतरी, सात्विक व्हावे आहार विहारी, तेने घरगाव देश सेवा ही बरी, साधतसे सहजची, लोकांपुढे राही आदर्श, समानतेचा उसळे हर्ष. ग्रामोद्योगांचाही उत्कर्ष, पैसाची होय गावी, येथे श्रोता करी शंका सादर, साधी राहणी उच्च विचार. हे जरी ऋषी जीवनाचे सूत्र, तरी ते आज न चाले, किमती कपडे भडक राहणी, छाप पाडी ती आज जनी, साधा सात्विक राहे पडोनी मागच्या मागे. विष्णूचा पितांबर पाहून, सागरे लक्ष्मी केली अर्पण, शंकराची चिरगुटे बघून, दिले हलाहल तैसे होय.
आज पैसे खर्चता सर्व मिळते, न्याय मिळतो सत्ताही मिळते, कीर्ती सन्मान थोरपण मिळते, ऐसा अनुभव सर्वांचा. मित्र हाची भ्रमिष्ट अनुभव, लोकांना सांगतो धनची देव. या सूत्रानेची दुःखे सर्व, आज वाढली जीवनात. सर्व हेची चालती समजोनी, जैसी स्पर्धाची लागली जनी. तोरा दावितो एक एकाहुनी, जाती पत्नी अधिकाधिक. कापसाहुनी सफेद वसने, सोन्याहुनीही पिवळे दागिने. शिखर गाठले कृत्रिमतेने, नित्य नव्या हौसेसाठी. स्वच्छता आणि पवित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, याहुनी प्रिय झाली कृत्रिमता. सुशिक्षितता वाटतीच वाटे, स्नान न करता फवारा घ्यावा, कपड्यावरी अत्तराचा शिडकावा. मळ साचो परी सुंदर दिसावा, कपडा नवा घडोघडी. नवी फॅशन थाटमाट, यांची वाढतची गेली चट. शिवता पन्नासाचा कोट, लागे पॅन्टही तोलाचा. ह्या गरजा वाढतची जाती, तेथे न पुरे कुबेर संपत्ती. मग बापुढे कामगार करीती, काय तेथे. कोणी खाती लाचलुचपती, कोणी उघडची डाके देती. अन्याय अत्याचार वाढती पैशासाठी, कोणी सरळपणे चालती, ते या माझी रगडले जाती. मग त्यांची ही भांबावे वृत्ती, वाढे अशांती चहूकडे. कोणी घरी उपास काढीती, मुला बाळा दूध न देती. परिबाह्य डौल उत्तम ठेवीती, मोठेपणा मिरवाया. कोणी म्हणती या वाचून, न चाले धंदा न मिळे धन. परी हे सर्वांशीच गेले समजोन, वर्म एकमेकांचे. मग का अट्टाहास करावा, जानोनी सन्मार्ग कान धरावा. परी तो मार्गही नाही ठावा, वेड लागले धनाचे. म्हणती पैशांनीच सर्व होते, मोक्ष मिळतो राज्य मिळते. संत मिळती कीर्ती मिळते, देवांचे होते पूजनही. परी हे म्हणणे वेड्यासारखे, पैशांनीच सखे होती पारखे. पैशांसाठीच जगी वाखे, घाली नरकी पैसाची. पैसा नियमांनी मिळविला, तारतम्याने खर्ची घातला. तरीच सौख्य देतो जीवाला, जीवना माझी. नाही तरी पैसा जहर, शांती न लाभू दे क्षणभर. मानसासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. चिंता लावितो कमवितांना, पशु सारिखे कष्ट नाना. जळतो तनु मना जीवना, सर्व काळ मानवाच्या. चिंता थोर रक्षणाची, चोर भय अग्निभयादिकांची. लालसा वाढे उपभोगाची, माणूस होय पशु जैसा. असला दिसला त्यासी पैसा, जीव होतो कासा विसा. वाटे खर्च करावा कैसा, झोप त्यासी लागेना. आला पगार खर्च झाला, सिनेमा तमाशे पाहण्यात गेला. त्यातून उरला काही त्याला, उत्तम मार्ग लागेना. दारू गांजाधिक पितो, काही पैसा सट्ट्यात जातो. काही विभागनीस लागतो व्याभिचाराच्या. काही उन्मादाच्या भरी, झगडा करती मार्गावरी. वकिलांची घरे भरी, शाहजोग आम्ही म्हणावया. काही खाण्यात आले बाष्कळ, मग उठले पोट कपाळ. डॉक्टर वैद्यांची झाली धावपळ, पैसा गेला त्यासाठी. काही दाखवाया मोठेपण, देती पार्टी बिदागी दान. हसता हसता फसती घेऊन बेगरजी वस्तू. काही लोक कमाई करीती, त्यांची त्यांनाच न पुरेपुरती. खर्च वाढता कर्ज घेती, धोका भोगती जानोनिया. जैसा कर्ज घेऊनी खर्च करी, तैसा कमाईस लक्ष न धरी. तेने संकटे ती घरी दारी, मग विचारी काय करू. पुढे जीवा लागली हळहळ, लोटता न लोटे पुढचा काळ. म्हणून बुद्धी झाली चंचळ, चोरी चहाडी करावया. अक्कल नाही आमदानीची, समज नाही मोजमापाची. जीभ चटकली खाण्यापिण्याची, धरला मार्ग चोरीचा. कलंक लागला घराण्यावरी, आई बापाची बदनामी पुरी. पुत्र निघाले ऐसे वैरी, उत्तम कोणी म्हणेना. हौसेसाठी सोडला धर्म, किळस वाहने करीती उद्यम. नाना प्रकारे व्याभिचार कर्म, करीती आणि करविती. कोणी धनिक राक्षसची असती, पैसा देऊनी गुलाम करीती. पाप करीती करोनी घेती आपणासाठी. कोणी फसवूनी धना कमाविती, आपणची उपभोग भोगती. त्यांची ही शेवटी होते फजिती, ऐकिली कीर्ती बहुतांची. काहींना जवानीचा चढे तोरा, लग्ने करीती 10-12. सरळ पैसा आणि बोजवारा, कोणी थारा देईना. मग खाती बायका तोडोनी, म्हणती पैसा आणा कोठोनी. काय खावे घरी बसोनी, लग्न केले कासया. काही चढले चढविता मनी, विचार दिला सगळा सोडोनी.
घरेदारे बसले समर्पोनी, वेश्या ठेवोनी घरा माझी. हा झाला वानरा समान, लोक न पाहती याचे वदन. आप्त हसती दुरून दुरून, करणी याची पाहोनिया. काही धनासाठी दत्तक घेती, परी भांडता कवडी नवरे हाती. उरली तरी दत्तक मित्र उडविती, संपत्ती सारी. कोणी टोले जंग नवसची केला, जरी देवा पुत्र झाला. पुत्र भारंभार देईन तुला, सोने चांदी म्हणोनिया. काहींना प्रथमची मुले झाली, त्यांनी गावोगावी मिठाई वाटली. इस्टेट सारी गमाविली, हर्ष होता पोरांचा. जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी, तेव्हा हात कपाळी देवोनी रडी. आता उरली नाही कवडी, भीक मागे लोकांची. काही सज्जन यातून वाचले, परी घरीच पैसे उधळून दिले. मुला मुलींचे लग्न केले, धन खोविले बारूद खानी. टोले जंग दिला मंडप, नाही पाहिले मोजमाप. पंगती बसल्या आपोआप, लाडू जिलेबी बासुंदीच्या. काही देखी सेखी करू लागले, व्रतबंध संस्कार आदी भले. होते पैसे सर्व खोविले, वाढदिवशी पुत्राच्या. काहींनी वडिलांची पुण्यतिथी केली, पुंजी सारी गमाविली. शेवटी रोटी ही देईल कुठली, नाव घेऊनी वडिलांचे. काही सज्जन यातून वाचले, परी घरी सणवारादी केले. होते नव्हते पैसे घातले, दिवाळी दसरा होळी माझी. काही मानव ऐसे असती, जे वाईट कामी पैसा न घालिती. परी प्रतिष्ठेसाठी मरमरती, पैसा देऊनी गाठीचा. शेतात खटा असोत 90, परी एका हातासाठी करीती फिर्याद. सारी इस्टेट हो बरबाद, परी लढती एका शिवीसाठी. कोणी नाव व्हावे लोकांतरी, म्हणून साहेबास मेजवानी करी. नाना पक्वान्ने नजराने परोपरी, पाहिजे ते पुरवावे. काहींनी घरेदारे ही विकली, प्रतिष्ठा स्थापावयासी आपुली. पुढे भिकारी होनी मेली, मुले बाळे त्याची. काही लढले निवडणूक, पैसा गमावून झाले खाक. नाही उरले लौकिकी नाक, घेतला शोक विकतचा. काहींनी विकली शेती भाती, बंगले बांधले सडकेवरती. शहरी मौज भोगला अंती, पोटा अन्न मिळेना. कोणी व्यापारासाठी घर बांधिले, पैसे त्यातची संपवून गेले. पुढे खाण्याचे फजिते झाले, व्यापार काही सुचेना. कोणी देश विदेश पाहती, नाना वस्तूंचा संग्रह करीती. शेवटी त्यांचीही झाली फजिती, गोष्टी उरल्या बड्या बड्या. कोणा साधूची लागली झळप, गरीबुवांची चाले वर्दळ. चमत्कार करीती म्हणे सकळ, पैसे उधळी त्या लागी. करी सेवा देई दक्षिणा, मिष्टान्ने खाऊ घाली नाना. भरजरी वस्त्रपात्रादी दाना, करोनी झाला भिकारी. मग बुवासीच म्हणे धन सांगा, लागला मागे करोनी त्रागा. गाठ पडली ठगा ठगा, झाला शेवटी निराश. बुवा दक्षिणे पुरता गोड बोलला, ती संपताच घर विसरला. कोण पुसतो धनहीनाला, नाश झाला शेवटी. ती चमत्कारादीसाठी, म्हणून झाली फजिती मोठी. घरदारही लावोनी नेले पाठी, लुबाडले ढोंगी बुवांनी. काही तीर्थधामावरी गेले, घरचे डबोले जवळची आणले. चोरा गुंडाधिकांनी ठोकले, पैसे नेले लुटोनी. झाले बिचारे केविलवाणी, भीक मागता आले परतोनी. ऐसी केली पैशा दिल्यांनी, स्थिती अनेकांची. सुविचार वाचोनी काही, पैसा सत्कारणी लागत नाही. धन वाढता मन वाढत जाई, घटता सवयी न घटती. जीवनासी आवश्यक धन, सर्व कार्यांचे प्रारंभ साधन. प्रपंची पदोपदी पाहिजे सुवर्ण, परी विचार धन आधी हवे. नाहीतरी माणुसकीचे पडे विस्मरण, अंगी वाढती हीन गुण. लोक तोंडा पुरते म्हणती सज्जन, पाठ फिरविता धिक्कारिती. शेवटी मनुष्याचा निर्मळ व्यवहार, हाची ठेवितो हृदयी आदर. जो परस्परांच्या हिताचा विचार, आत्मत्वाने चालवी. मनुष्य धर्म म्हणून सर्व करावे, परी भिकारीच न व्हावे. जीवन कर्तव्यशील राहावे, ऐसेची करावे सत्कर्म. जे टिकेल ते करणे बरे, ज्यासी सज्जन म्हणती साजिरे. कंजूशीही न करणे बरे, उधडपट्टीही न व्हावी. ऐपत पाहोनी प्रसंग करावे, प्रसंगी कदर्यू न बनावे. परी पैसेही न उधळावे, भीक लागेल ऐशा परी. लौकिकासाठी भिकारी न व्हावे, अंथरून पाहून पाय पसरावे. प्रसंग शोभे ऐसे करावे, टिकाऊ परिणाम लक्षुनी. मनुष्य भावनेच्या आहारी जातो, तेव्हा तारतम्यची सोडतो. काहीही विचित्र करीत सुटतो, हौसेला मोल नाही म्हणून.
परिणामाची पर्वा न करिता व्यर्थची दाखवितो उदारता. घरी धनसंपत्ती नसता कर्ज काढोनी हौस करी. पुढे आपुला करोनी नाश भिकेस लावी मुलाबाळास. नाही कोणाचाची विकास ऐसे कासया करावे. रोज न्यायाने मिळवावे धन थोडे थोडे करावे जतन. काही खर्चावे त्यातून प्रसंगासाठी संसारी. योग्य अतिथींचा करावा आदर त्यासही द्यावी भाकरीत भाकर. आपुल्या परीने करावा सत्कार आलियांचा. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हावे त्याच्या आनंदी सुख मानावे. प्रसंगी आपणासी वगळीता यावे न्यायबुद्धीने. आपण कमवावे आपण खावे परी उरले ते गावकारी लावावे. कमीत कमी खर्चित जावे नेटकेपणे. कमावणे ती नव्हे श्रीमंती बचत केली तीच संपत्ती. यानेच संपन्न होई व्यक्ती वाढे श्रीमंती गावाची. थोड्या थोड्यातची अधिक खर्चे काटकसरीने रोज वाचे. थेंबे थेंबे तळे साचे मग ते मना शांती देई. तिळा तिळानेची तेल पूर्ण क्षणाक्षणाने बनले जीवन. कणाकणाने साचे धनधान्य कामी येई प्रसंगी. अधिक न घ्यावा एकही घास तेने नशिबी नये उपास. थोडा त्रास अधिक विकास शेवट गोड याची मार्गे. ऐसे वर्तन व्हावे गावी गरजांची धाव कमी करावी. अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन अपार वाचेल गावी धन. त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी. गावासी सत्ययुग आणावा त्याच्या सुखे स्वर्ग मानावा. आपुल्या इंद्रियांच्या चवा सोडून द्याव्या थोड्या थोड्या. मग जाणोनिया आत्मरंग राहावे नित्यानंद स्वरूपी दंग. तेव्हाची जीव होय अभंग अमरस्थानी शेवटच्या. सम्यक आचार सम्यक विचार संयमाचा आदर्श थोर. साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे. शुद्ध आचार विचारांचे फळ व्यक्ती सवेची गाव सोज्वळ. गावी सुखे नांदतील सकळ तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत. कथिली साधी राहणी संयमयुक्त 16वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.